कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि आता आम्ही गावाला चाललेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल मी 2 दिवसापूर्वी पॅकिंग केली होती. तर आता आम्ही चाललेलो आहोत गावाला. तर सकाळच्या खरं म्हणजे मला कल्याण स्टेशनवरून 8:30ची बस आहे. तर इथेच मला 8:15 झालेले आहेत. आता पटापट ओला रिक्षा करून आम्ही बस स्टॉपवरती जाऊ आणि इथून डायरेक्ट वाडा बस आहे, त्या वाडा बसनी जाऊ. सो या सगळ्या गोष्टी आहे आणि खरं म्हणजे मी उद्या जाणार होते, पण मी आज अचानक असं म्हणजे विचार केला की आपण एक दिवस अगोदर जाऊया. तर आईला माहिती नाही आहे, आईला एवढं माहिती आहे की मी रविवारी येणार आहे. तिला माहिती नाही आहे की मी शनिवारी येणार आहे, हे तिला माहिती नाही आहे. तसं मी तिला सांगितलं होतं की मी रविवारी येणार आहे, असं मी तिला सांगितलं आहे. तर जेव्हा आम्ही जाऊ ना तेव्हा ते आईसाठी सरप्राईज असेल वगैरे. तर बघू तिचा रिॲक्शन काय आहे यावरती, ओरडते की काय बोलते. पण ओरडणार नाही, काहीच नाही बोलणार, पण तिला खूप आनंद होईल. कारण ती वाट बघते की चिंतन आणि ज्ञानश हे दोघंजणं कधी येतात याची तिला आतुरतेने वाट म्हणजे आतुरतेने ती वाट बघते. या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप दिवसांनी आईची दोन्ही नातवंडं एकत्र येणार आहेत आणि छान म्हणजे ते खूप छानच असणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही पटापट निघतो आणि दुसरी गोष्ट मला खूप मोठं टेन्शन आहे. टेन्शन म्हणजे असं की माझे मला म्हणजे मी तुम्हाला दाखवेल काय आहे ते वगैरे. पण बाबा देवाच्या कृपेने सगळा प्रवास व्यवस्थित हो ही देवाचरणी प्रार्थना करते. तर आता मी पटापट निघतो आणि ज्ञानेश पण झोपेतून उठला आहे. तरी झोप नाही पूर्ण झाले ना. से गुड मॉर्निंग. पूर्ण झाले. हां व्हेरी गुड. तर गाईज तुम्ही बघू शकता, मी बोलले की मला खूप मोठं टेन्शन आहे. टेन्शन म्हणजे असं की ही ज्ञानेश बॅग कॅरी करणार आहे आणि दुसरी गोष्ट ही ट्रॉली आणि ही बॅग माझ्याकडे असणार आहे. आता हे सगळं घेऊन प्लस त्यानंतर हे सगळं हँडल करून वगैरे कसं काय बसवरती कसं काय चढता येईल वगैरे ते बघू. तर आता आम्ही निघतो पटापट.
तर गाईस आम्ही फायनली इथे आलेलो आहोत. खूप छान वाटतं, गावाकडचं घर, गावाला आलेलो आहोत. पण मी तुम्हाला एक सांगेल की आम्हाला बसने असं उडत उडत आणलेलं आहे. कारण ना बदलापूर भिवंडी ते कल्याण ते भिवंडी रोड व्यवस्थित आहे. भिवंडीपासून ते वाडा हा जो रोड आहे तर तो खूप डेंजर आणि भयानक आहे. कारण तिथे म्हणजे आता थोडं ते रोडचं काम चालू आहे, पण खूप खड्डे पडलेले आहेत वगैरे. आणि एवढे खड्डे पडलेत ना की बापरे बाबा. आणि त्यामध्ये माती एवढी आहे ना की भयंकर माती आहे. ती सगळी माती ती सगळी माती उडते. आणि मी तुम्हाला सांगेल, मी आत्ताच जस्ट आम्ही आलो आणि मला ना प्रवास करताना जास्त व्हिडिओ क्लिप नाही काढता आल्या. कारण माझ्याकडे ट्रॉली होती, कॅरी बॅग होती. मला असं वाटलं होतं की जी रेड बॅग आहे, जी आपण खांद्यामध्ये अडकवतो, ती ज्ञानेश घेईल. पण ती ज्ञानेशने नाही घेतली, त्याला घ्यायची नव्हती. कारण ती ती बॅग मुळात खूप जड होती. तर तीसुद्धा बॅग मीच वेअर केली. तर एक खांद्यामध्ये बॅग होती, त्यानंतर एक बॅक साईडला बॅग होती, एक अशी होती आणि हातामध्ये ट्रॉली. बाकी ज्ञानेश तो चालत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि एवढं सगळं म्हणजे एवढं सगळं कॅरी करताना मला व्हिडिओ क्लिप नाही काढता आल्या. आणि त्यातल्या त्यात आम्ही कल्याणला जे बसलो, वाडा बसला. कल्याण ते भिवंडी रोड छान होता, पण त्यानंतर भिवंडी ते वाडा जो रोड आहे तो भयानक आहे. खूप सारे खड्डे आहेत, खूप सारे असे खडी वगैरे आहे. आणि इतर ही अशी बस उडत 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 येते, भयंकर. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी बॅग ट्रॉली पण ठेवलेली आहे. माझी तिकडे मी रेड बॅग पण तिथेच ठेवलेली आहे. आणि ही जी ट्रॉलीची जी चाकं आहेत ना ती खूप मातीत हे झालेली आहे. आणि ही जी ट्रॉली आहे ना, या ट्रॉलीला असं जर बोट फिरवला तर ना अक्षरशः धूळ आहे. तर मी आधी ही ट्रॉली पुसून घेईल आणि मग तिला आतमध्ये नेणार आहे, कारण खूप धूळ आहे. आईने आतमध्ये सगळं घर स्वच्छ आणि साफ केलेलं आहे. आणि तुम्ही माझे केस बघू शकतात वगैरे. याच्यावरती खूप असा एक मातीचा थर बसलेला आहे. तर आता उद्या सकाळी केस वगैरे धुवेल. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता, ते दिसतं घर येल्लो कलरचं, ते वरती इथून दिसत असं येल्लो कलरचं. ते इथून नाही दिसत, इथून दिसतं शाळेत. हां, तिकडे त्या साईडला वगैरे. तर तुम्हाला पुन्हा एकदा कधी दाखवेल. ते घर माझ्या काकाचं आहे. काकाचं म्हणजे तिथे ना जेव्हा आमची आजी होती तेव्हा आम्ही त्या घरात जायचो. त्या घरामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही खूप मस्ती मजा वगैरे केले. आता तिथं नाही जात वगैरे. आजी गेल्यापासून म्हणजे नाही जात. जेव्हा आजी होती ना तर आम्ही तिथं जात होतो. म्हणजे मुळात तिथे तो घर सगळ्यांचाच होता आणि सगळे मिळून म्हणजे सगळे एकत्र राहायचे, एकत्र फॅमिली होती वगैरे. आता तिथे होतं काका राहतो, बाकी पप्पाने इथे घर बांधलं आहे. आणि एक बॅक साईडला आहे तो 2 नंबरचा काका आहे, त्याचं घर आहे त्या साईडला. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आणि इकडे ना आई बघा जेवण करते. निमू भाई बरी आहेस ना ग? अय निमू भाई, काय ग, बरी आहेस ना? अगं मी तुला आलाव भेटायला. हायस कुठं तू? बंदरावरती आहेस का? ही किचनची खिडकी आहे. आणि आपण जाऊया आता हॉलमध्ये. ज्ञानेशने आल्याबरोबर उड्या मारायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हा सगळा पसारा आईला आवरायचा. काय ग अजून आवरलास ना? तू माझी वाट बघत ठेवलीस की काय? बघितलं होती माझी माई आली की मला सगळं करून देईल ना, म्हणून मी थांबले. माझ्या डोक्यात जमत नाही काय. आणि ज्ञानेश त्या गाड्या दाखव. तर मी जेव्हा वाडा बस स्टॉपवरती आले ना तेव्हा तिथे या छोट्या 2 गाड्या घेतलेल्या आहेत. गावाकडे ना मोस्टली ह्या ज्या गाड्या आहेत ना अशा चालवल्या जातात. इथे नको चालूस तू. अशा त्यांनी एक चिंतनसाठी आणि एक ज्ञानेशसाठी घेतलेली आहे. हां हां, इकडे ये ना.
पप्पा बरं आहेत ना? कसे मग पप्पा? काय तुमचा पप्पा वाडा आम्हाला असं बसनी उडत 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 आणला. आणि तुम्हाला माहिती आमची ट्रॉली पण अशी डान्स करत होती माहिती का, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि हा झोपला होता ना, हा कसा माहिती का, याला मी असं पकडून माझं मला माहिती मी कसा आणला असेल याला. जाम खराब आहे बाबा. तर हे सगळं अजून आईला खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या आहेत. कधी आवडे काय माहिती. आई जाम भूक लागले. आपण जेवायलाच घ्यायचं, बाकी सगळं झालंय. तर आईने बघा काय जेवण केलंय. डाळ भात भाजी झाली. आईने पापड केलेत, डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, वांगा बटाट्याची भाजी केली. हा. हे काय याच्यामध्ये कुठं हे आंबट्या आहे का? आमचूर काळा भेटलं त्या दिवशी, याच्यात पिशवी काढली ती अन्न होतं लोणचं. हा ना. तर डाळ भात तुम्ही पापड, हे लोणचं. आईचा हा सगळा किचन बघू शकतात वगैरे. तर अजून हा किचनलाच पूर्ण ऑर्गनाईज करायचा, सेट करायचा आहे. तर बघू कसं काय करता येणार आहे ते आपण करूया नंतर. या सगळ्या गोष्टी आहेत. ऐक ना, बोल आई. ताई सोमवारी येणार आहे का? भाजी झाली. तर इथे आईने छान मस्त जेवणाची तयारी केलेली आहे. डाळ भात, सुकी भाजी आणि पापड तळलेले आहेत. आणि खूप बरं वाटलं. आणि एक गोष्ट सांगू का आई तुला, मला असं झालं होतं माहिती कधी येते, मला बरं वाटलंय. ऐक, आमची 8:30ची बस गेली. मला असं टेन्शन आलं बाबा, 8:30ची बस गेली. नंतर मी तिथे विचारलं ना बस डेपोमध्ये, तर बोलतो अजून 10 येणार आहे. बोलतो मुठबाडवरून सुटते बोलतो ती 10 बोलतो. हा बोलतो 10 येणार आहे बोलतो, थांबा. नंतर मग किती माहिती का, 9ची वाडा आली, वाडा कुडूस आली, कुडूस वाडा आली. मग त्या बसने बसलो आणि आलो वाडा कुडूस. मग वाड्याला ती बस आली. कुडूस वाडा ना, कल्याणला बस आली होती कुडूस वाडा. असं होतं. मग 9 वाजता ती बस येते. तर मग त्या बसने आलो आम्ही. नवीनच बस आहे. मग वाडा कुडूस वाडा. तो बोला डायरेक्ट कुडूस वाडा, डायरेक्ट कुडूस. त्याच्यामध्ये नाही, तो सगळ्यांना सांगतो वाडा. तो कुठे सगळी जण येऊन त्याला विचार कुठे जाणार. तर तो बोलतो कुडूस वाडा. नंतर सगळे भिवंडीला उतरणार का, तर तो हो रे बाबा जा. आणि तेव्हा अशी गर्दी जमा झाली. ते कंडक्टर तसेच करतात, वेळेवरती सांगतात भिवंडीला पण थांबणार आहे गाडी असं सांगते. हा. तर नाही, भिवंडी स्टॉप घेतल्याशिवाय पुढे येतच नाही. हा ना. पण गाडी समजतो कृपा झाली का तुम्हाला वेळेला गाडी भेटली. वेळेला नाही, आता लक्षात ठेवायचं काय, ही बस एवढ्याला आहे, ती बस एवढ्याला. 8:30ची बस. आईचा घ्यास बघ, हे राईस बघा कसा असं उकडतं. काय करतो राईस असा, काय ग राईस आहे तो. काय बघा आईने घ्यास कसा केलाय. काय रे, काय करतो काय तू. आणि ना इथे किचनच्या खिडकीत उभं राहिलं ना की तुम्हाला तो गेट दिसतो समोर, कोण आलंय कोण नाही, तर बरोबर लक्ष जाते. काय काही आईचं भारी का, इथे मस्त कोण येतंय कोण जातंय बरोबर लक्ष असते. काय इथे नाही हे दिसतंय, पण कुठून पण बघ, इथून पूर्ण गेट दिसतो ना, भारी आहे. गाई ऐक ना, तो बोलते चुलीवरती जेवण करायचा, तर चुलीवरती जेवण येईल करता. चूल एकच आहे ना ग, मांडायची ना दुसरी एक. मांडायची का, असं बोल ना मग असं बोल ना, मग 2 चुली मांडता येणार आहे. आणि ऐक ना, हे तो काय त्याचा गोट्या घेऊन जाणार होता ना, हे ड्रेसिंग टेबल, त्याचा अजून पत्ता नाही. आणि मग हे तू गवत का ठेवलंस, हे तू काढून टाकणार होते ना गवत. हे गवत नाही ते पेटून द्यायचंय. मग गवत नाहीये तो, मग टगरीचं ते फांद्या तोडल्या सुकवल्या आणि ते गवत. अच्छा, असं करून. आई तुला माहित आहे, आई आज ना मी तुला गंमत सांगते. आई हो सरप्राईज. ऐक ना, मी तुला ना एक गंमत सांगते. ती गंमत काय माहिती आहे का, आज ना आम्ही ना कल्याण ते वाडा बसमध्ये प्रवास करत होतो. हा, आता मी तुला एक किस्सा सांगते. तो किस्सा व कसा आहे, सगळ्यांना हसं, मला जाम हसं. मी खरं म्हणजे पहिल्या सीटवरती बसली होती. मला खूप हसायला, एवढं हसायला येतं ना तिथे. आई कारण आम्हाला बस नंतर गर्दी झाली ना, तर एक बाई कुठे अनगावच्या पुढे कुठला गाव आहे ना, कारण बस अशी उतरत जाते ना, तर तिथे
ती बाई वाटतं तिथं उतच चढली हां, आणि त्याच्यानंतर एक मुलगा चढला. तर तो मुलगा पुढे होता, ती बाई मध्ये होती. तर आता आपण बाई बोलण्यापेक्षा मावशी बोलूया. तर जवळजवळ त्या मावशी 60-70च्या आसपास असतील. तिथे आणि तिथून तो मुलगा चढला बसमध्ये. आणि नाही खूप गर्दी होती ना, म्हणून तो आला. आणि त्या मुलाचा वाटतं त्यांना थोडाफार धक्का लागला असेल. तर आजीला लागला. तर तो काय बोलला, मावशी सॉरी हा. तो असा हसूनच बोलला, मावशी सॉरी हा मावशी असं बोलला. आणि तो गेला पाठीमागे, कारण गर्दी होती ना. तर नंतर तो गेला पाठीमागे. ह्या मावशी नाही या मावशीने काय बोलावा, मील्या एवढ्या गर्दीमध्ये घुसतोच ना, बोलतो धक्का मारतो होतो, बोलतो सॉरी बोलतो का. तर बोलतो एवढं म्हणजे ती उदयाला काय अक्कल आहे का नाही, बोलतो धक्के मारत चाललाय, बोलतो ना वतून सॉरी बोलतो. ते झालं सॉरी. तर ती मावशी अशी बोलली. आणि मी तुम्हाला मावशीची बोलायची भाषा थोडी वेगळी होती का, मेल्याला काय अक्कल बक्कल आहे का नाही, नुसता बोलतो असा धक्क्या मारीत जातो आणि वतून सॉरी पण बोलतोय का मेल्या असं ती मावशी बोलत होती. एवढा हसायला येत होतं ना. हा, आता हे एवढं सगळं झालं, एवढं सगळं बोलून मावशी पुढे अशी वळली न, पाठीमागून त्या पोराने सगळा ऐकला. तो मुलगा कॉलेजचा मुलगा होता. काय बोलला असेल तो मुलगा, बोलतो अर्धी हाडं बोलतो हिची मसनात गेलेत, बोलतो ना हिला काय बोलतो काय मोठी हिरोईन बोलतो लागून. तर बोलतो थोडासा धक्का लागला म्हणून एवढी बडबड करायला, म्हणजे एवढी काय कुरकुर करायला लागली. एवढा आम्ही हसत होतो ना, बापरे बाप. म्हणजे नाही ती आगरी नसेल, ती नाही खरं मला एवढं हसायला. त्यांची म्हणजे बोलण्याची जी भाषा आहे ना, ती त्यांची वेगळीच आहे. म्हणजे आपण प्रवास करताना खूप सारे असे किस्से होत असतात आणि गैरसमज तर खूपच होतात. अगदी क्षणाला गैरसमज होतात. मला एवढा हसायला येत होतं ना, बापरे बाप. तुला खरंच काढून घेऊ आपण. मी गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगते की ना, आता आईची ना आत्या आली होती ना गाई, तर आईच्या आत्या आली होती. तर ना त्या आत्याला पपई पाहिजे होता. तर त्या मग आई व तू दिला असतात पपई काय, तुम्ही येणार होते मी दिलाच असा. तर ती जो पपई ना, तो बाहेरून दिसतो मुळात. मी तुम्हाला दाखवते पपई कुठे तो पिकलाय. तर खरं म्हणजे इथे खूप असे उंच झाडे, त्याच्यामुळे दिसून येत नाही. पण हा पपई बाहेरून दिसतो. बाहेरची जी माणसं येतात जातात ना, हां तर ना तिथे तो पपई दिसतो. तर तिथे ना एक चुलत आत्या आहे, आईची आत्या आहे ती. तर ती आली होती. तर ती आईला विचारायला आली होती की मला पपई देशील का. तर आई होते कुठे पपई, हा बघा तो दिसतो मला, तो हां दिसतो. हा दिसला तो दिसला. 2 मिनटं. हाय बघा, हा दिसतो. तर मी झूम करून दाखवते तुम्हाला. तर हा बघा, हा पपई छान मस्त भारून पिकला, एवढा मोठा आहे. तर तो पपई भारून, ह्या सगळ्या पपया भारून दिसत आहेत. तर पूर्ण गावामध्ये सगळ्यांचं लक्ष त्या पपईवरती आहे. नाही तू देशील असं कोणाला पपई, आई देशील. तर ती आत्या विचारायला आली होती, तो पपई दे मला काढून. तेव्हा आई बोलले नाही, माझी पोर येणार आहे, मी नाही देणार. भारी आहे. पण जाम हसायला येतं. त्या पपया बाहेर दिसतात ना, तर ते विचारायला आईला आम्हाला एक पपई काढून दे म्हणून. आई बोलते बरी मी देईन असं आहे. हा काढून ठेवायचं, उद्या काढू आपण. कोण काढणार थोडं आहे नाही ना, मग राहू दे ना. ताई आली. मी काय बोलते, वेळेवरती काढा ना. कच्चा आहे पप्पा, पिकला नाही तो अजून बाबा. एका पपईवरून बघितला किती सगळ्याशी ओढून पडले ते पपई खाण्यासाठी. पोरा येतील तर त्यांच्यासाठी. अगं त्या दिवशी साखरचा करताना
हे पेरतात कोणाचा तेवढा येत नाही, एवढा मोठा पेरू होता. मग कुठे इथे झाडाला? नाही, या इथं अच्छा, म्हणजे इथं खाली पडला असेल. जाम कूट याला असा कुटशील ना. चुलीजवळ आपल्याला काय काय करायचंय तिथं खड्डा केला बघ कुंदरा. ज्ञानेश इकडं बघ, ती मावशी आली ना ते बाबा जाम डेंजर आहे हो का, आताच सांगते तुला मी. तिला सरळ बोलले याला असा कुटशील ना जाम कुट्याला. कवळा पेरू कुठे दाखव. आई ऐक ना, पेरू कुठून तिथून पडला का? नाही, पडला नाही. असं ते झाडाला आला होता काय? अच्छा, म्हणजे झाडाला एवढा मोठा पेरू आला होता, पिकला तो आई बापाने खाल्ला पण ना आई. मस्त आहे. कुठे हे बघ नाण्या, आला आईस ना? ऐक ना, बोल. तो एक भाजलेला एक कवळा आहे. वाव, हे बघा इथे कवळा आहे. 2 मिनिटं आई. हे बघ 2 दिवसात होईल आपल्याला. दाखव कुठे. सर दिसला? हा, हे वाव, हे बघ वाव आई, मस्त आहेत पेरू. नको 2-3 भारी दिवसात आहे. काढू त्याला. नाही बाबा, पिकतील इथे वरती असे. नाही नाही नाही, पिकतील उलट. हे बघ, तो होता ना माई, हा हा इथं भेटला मला इथे. हा ना, मस्त एवढा त्यात. मोठा आता दोघांचं काम झालं, दुपारून जेवलो ना मस्त गोड गोड लागत असेल उलट. खोबरा कसं लागतं, खसखस खसखस खसखस. हा ना, जाम भारी. म्हणजे आई बाप्पांना आता मस्त टेन्शन नाही आता. नाही तोडून टाकला मला. हा ना, बघितलं म्हणजे लोकांचं लक्ष कुठे तर आईच्या पेरूकडे. नाही पण खरं म्हणजे ना, इथे पण पेरू आहे, हा पण पेरू आहे, हा पेरू आहे. हा. फुलं बघ, ही फुलं बघ. हो हो, ही काय दिसतात ना पेरूची फुलं. हे बघा पेरूची फुलं इथे आहेत वगैरे. जाम भारी आहे, मस्त. इकडे पण फुलं आले. आई मी काय बोलते तुला, आई ऐक ना, मी तुला काय बोलते ऐक ना. ही ना पेरू असे बाजले ना का काय कर माहितीये का, एका टोपल्यात भर ना पप्पा पाठ विकायला. पप्पा काय करते माहितीये का, ते बोलतात ना ते काय 50 रुपये अर्धा किलो विकायच्या ऐवजी ना 10 रुपयाला देऊन टाकते. ते तुकारामच आहे का? आणि आई घेईल पप्पांचा काढा. हे बघ, भारी आहे. हे बघ, या फांद्यावर. नाही ना, हे काय आहे, छोटा पेरू आहे, कळी आहे. हे बघ ना, ते बघ कसं फांदून बांधलेलं. वाव, अच्छा, बघितलं. तर तुम्ही इथे बघू शकतात की हे पेरू येण्यासाठी ही कळी आहे आणि याचं फूल होतं आणि या फुलापासून पेरू तयार होतो. आणि इथे आईच्या आवारामध्ये पेरूची झाडं खूप आहेत, खूप म्हणजे जवळजवळ 3 ते 4 असतील ना आई. हां, त्यांचं लक्ष पूर्ण आईच्या आवारामध्ये ना आई. खत सगळं हे करणार इथं ना, शेणखत करणार. तर मी तुम्हाला सांगेल की छान आहे. ह्या झाडाला पेरू येतात, तो पण पेरूचं झाड आहे, याला पण पेरू आहेत, याला पण फुलं आले. तिकडे सुद्धा, तिथे 2 पेरूची झाड आहेत ना आई. तिथे 2 पेरू आहेत जवळजवळ. आई किती पेरू आहेत आई? 2, 3, 4, 5, 6 पेरू. 6. तर मी तुम्हाला सांगले एवढ्या आवारामध्ये 6 पेरूची झाडं आहेत. आई तू एक काम कर, मस्त टोपला घे ना, पप्पांना सांग जा पेरू जाऊन विकून घ्या. हे का मस्त, जाम भारी. फुलं आले बारीकच मस्त बसतात. पण पाण्यावर मस्त झाला, पण त्यावेळी वाट लावून टाकली आहे ना. हा ना, तो पेरू गोड लागत असेल ना. ज्ञानेश अजून काम काढत ना ती, तू चल. जरी निघला ना एवढा तो हा ना, गोड लागत असेल ना तो. जाम गोड आहे. जाम. आता आम्ही इथे जेवायला बसलोय, जाम भूक लागली. आई कसली भाजी आई? वांगा बटाटा, डाळ, भात, पापड. आणि अशा आम्ही लाईनी जेवायला बसलोय. आवाज कमी कर. जाम भूक लागली आज.
तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता कपडे वगैरे चेंज करू, थोडं फ्रेश वगैरे हो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि थोडा आराम करू. कारण सकाळी खूप लवकर उठलेलो आहोत आणि आम्ही अशी उडत आलेलो आहोत. म्हणजे बसमध्ये बसल्यानंतर रस्ते खूप खराब होते, त्याच्यामुळे पाठ आणि कंबर दोन्ही एक झालेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश बाबा काय करतो? हिरो काय करतोस? तर गाईज हा मी व्हिडिओ इथे क्रिएट करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याकडे लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. से ज्ञानेश बाय बाय. बाय कर ना. बाय बाय. आता आराम करू. काय करतोस तू ज्ञानेश? हा बघा काय कुठे खोदतो. हे बघा. अय इकडे बघ, आजीला माहिती पडला ना. अय हिरो नको. चल ज्ञानेश, आजीला माहिती पडला काम करायला तुझा. ठेव, जा लवकर तिथं, जा लवकर.